रोज काही ना काहीतरी कार्यक्रम, एकही दिवस असं नाही ते कार्यक्रम नाही. 20-22 दिवसाला मला दवाखान्यात जायला लागतं. कारण ते शरीरात काय देव पोषणामुळे राहिल्यामुळं नीट पण मी हॉस्पिटलला होत नाही. डॉक्टर लोकांची टीम आली, त्यांनी सांगितलं तुम्हाला काही आजार असता मोठा दवाखान्यात नेला असता. त्या शरीरातच काही राहिलं नाही तर सलाईन तरी कवर लावा. सलाईन लावायला शिरा सापडत नाही. एका डॉक्टरच्या हाताला शिरला सलाईन लावली तुम्हाला शिर म्हणून, फुगल्यावर म्हणतो हुकलं दिसतंय. ही परिस्थिती झाली. ही सत्यता आहे. माझ्या मानव समाजाला मी देव मानलेलं आहे. मी माझ्या समाजाला कधीच खोटं बोलत नाही. मी जिवंत आहे, जीव माझा आहे तोपर्यंत तुमच्याच लेकरासाठी मी लढणार. फक्त पुढं लग्नाला सत्याला येणं झालं नाही तर नाराज होत जाऊ नका. कारण सगळंच एकाला रेटतच नाहीये. राज्य प्रचंड मोठं आहे. या टोकापासून त्या टोकापर्यंत जाणं शक्यच नाहीये. उलट तुम्हीच मोठ्या मनानं मला माफ करायचं नाही आलं तर. आता त्यांचं बी लग्न पुढे ढकलले. कारण आता आजचे दिवस तरी मला सणाचं घरी जाऊन कार्यक्रम करू द्या, बघू काहीतरी. आता इतक्या लोकात तुम्हाला सांगितलं नाराज व्हायचं नाही. शांत भांगारच नाही. तुमच्यामुळे मी त्यांना डाग टाकला वगैरे दाटून ते काय 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 पुढे गेले ते म्हणे दगडा हाना होत चाला. तेच म्हणणार आहे लय भारी आहेत ते शिकले. त्यांना माहित झालं याला कसं बराबर नाही ठेप्यात. आणि मी पण येतो कारण मला दुसरं काहीच नाही. माझी संपत्तीच तुम्ही आहेत. 1 रुपया कमीला नाही मी आयुष्यात. 1 रुपया माझी सगळी संपत्ती तुम्ही आहेत. माझे मायबाप तुम्ही आहेत. मी पण डावावर लागलो, माझा कुटुंब सुद्धा डावावर लागले. सगळं कधी मारून टाकतील माझ्या कुटुंबाला आणि मला माहित सुद्धा नाही. तरी मी हटत नाही. रात्र दिवस बाहेर आहे. कोणाला यायचं त्याला येऊ दे. आम्ही समर्थक मराठी लढा तुला. आणि तू कोणत्या गावात राहते प्रत्येक गावात मराठा आहे. फक्त तू ये धमकी देऊ नको. याव करणारे त्याव करणारे काय करणारे. काल कोणतरी धमकी दिलेली कळाली मला सकाळी. काहीतरी म्हणलं तो काय म्हणला रे कोणतरी काल का परवा कोणतरी म्हणलं ना ते धन्याचं कोणीतरी फड ते खरकट्याचं कोणीतरी आलं पुढं ते मला भांडारा लावून मारून टाकतो. मला तो भांडारा लावण्याचं तू लाव काय लाव तू का मारायचं मला. तर गरीबाचं काम करतो. गरीबाचं काम करतो ना. गरीब लेकरं उठे करतो. हेच कारण ना. अरे असे किती काल आहे 2 वर्षात वाऱ्यासारखे उडून गेले तर तू कोणी कुणाला लागून गेला. समाजानं एकजुटीनं राहा. खूप मोठा संघर्षाला सामोरं जायचं. मी मरायला भेट नाही आणि माझी कधी पण तयारी आहे. माझा समाज विसर्ज आहे. काही अडचण नाही. फक्त माझी हात जोडून शेवटी जाता एक विनंती.